उन्हाळ्याची कडक ऊन, घाम, थकवा यामुळे शरीर पूर्णपणे दमून जातं. तर अशा वेळी शरीराला थंडवा देणारं आणि पचन सुधारणारं एक नैसर्गिक पेय म्हणजे सोफ सरबत. तर आज आपण बनवणार आहोत सोफ सरबत. अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि घरगुती साहित्य आहे, साहित्य पण जास्त लागत नाही. चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी आपण लगेच साहित्य बघून घेऊ. आपल्याला लागणार आहे खडीसाखर. खडीसाखर इथे 200 ग्राम आहे. त्यानंतर आपण घेतलेला आहे सोफ, ही जवळपास 50 ग्राम आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे काळे मिरे आणि आपल्याला लागणार आहे विलायची. तर हे सगळे साहित्य आपल्याला आज सोफ सरबत बनवायला लागणार आहे. साहित्य बघून झालेलं आहे. चला आता आपण पटकन बनवायला घेऊया. तर मी इथे एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. सगळ्यात आधी आपल्याला सोफ, काळे मिरे आणि विलायची भाजून घ्यायचं आहे. तर मी सगळ्यात आधी इथे घालत आहे सोफ, त्यानंतर विलायची आणि काळे मिरे, आणि हे मंद आचेवर भाजून घ्यायचं. एकदम पण नाही भाजायचं आहे, नाहीतर ते जळल्यासारखं स्मेल येतो आणि ते खायला चांगलं नाही वाटत. थोडं यातलं मॉइश्चर जाईल तेवढं भाजून घ्यायचं. आपण यात जेवढे साहित्य वापरणार आहोत सगळे शरीराला थंडावा देणारे आहेत आणि शरीराला खूप फायदेशीर आहे. तर इथे 1 ते 2 मिनिट छान झालेले आहेत आणि सोफ मस्त भाजली गेलेली आहे. हे बघा, छान सोफ अशी भाजली गेलेली आहे. आता सोफ ही गरम आहे. आपण एक अशा पसरट भांड्यामध्ये आपण हिला काढून थंड होऊ देऊ. छान असं पसरवून घ्यायचं आणि काही मिनिट गार होऊ द्या. तर इथे मिश्रण छान थंड झालेलं आहे. आता मिश्रणामध्ये आपण मिक्स करू खडीसाखर. तर मी इथे मिश्रणामध्ये खडीसाखर मिक्स करून घेत आहे. मी इथे घेत आहे मिक्सरचं पॉट. यामध्ये आपण मिश्रण घालून घेऊ. दोन बॅचेस मध्ये आपण बारीक करून घेऊ. हे बघा, मस्त असं पावडरी टेक्स्चर आलेलं आहे आणि आपल्याला असंच हवं आहे. आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊ आणि जे उरलेलं मिश्रण आहे ना ते सुद्धा बारीक करून घेऊ. उरलेलं मिश्रण टाकत आहे मी. हे सुद्धा तसंच बारीक करून घ्यायचं पावडरी टेक्स्चर मध्येच. अशाच प्रकारे मिश्रण करून घ्यायचं. आता मी इथे काचेची बरणी घेतलेली आहे. यात आपण हे मिश्रण स्टोर करून ठेवूया. हे जे मिश्रण आहे आपण सहज 1 ते 2 महिना छान स्टोर करून ठेवू शकतो आणि जेव्हा जेव्हा वाटलं आपण सरबत बनवू शकतो. आता यापासून सरबत कसं बनवायचं ते मग मी सांगते. तर मी इथे मिश्रण स्टोर करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण पाण्यासोबत पण घेऊ शकतो आणि दुधासोबत पण. मी इथे दोन्ही सोबत सरबत तयार करून दाखवणार आहे. आपण दोन्ही प्रकारचे सरबत बघून घेऊ. तर सगळ्यात आधी हे मिश्रण दुधासोबत मिक्स करून सरबत कसं बनवायचं ते आपण बघूया. तर मी इथे 1 ग्लास दूध घेतलेला आहे. त्यात मी घालत आहे 2 चमचे मिश्रण. आणि छान हे असं मिक्स करून घ्यायचं. आणि हे बघा, सुंदर असं मस्त कलर आलेला आहे आणि पूर्ण असं छान मिक्स झालेलं आहे. वरून आईस घालून घेऊया. तर इथे दूध वापरून सरबत छान तयार केलेला आहे. आता आपण बघूया पाणी वापरून सरबत कसं तयार करायचं. सगळ्यात आधी आईस, त्यानंतर आपण घालू 2 चम्मच मिश्रण. 1 ग्लासला 2 चम्मच पुरेसा आहे. त्यानंतर आपण घालू पाणी. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि बघा कलर किती सुंदर आलेला आहे.
यात आपण टाकूया चिमूटभर जिरा पावडर आणि चिमूटभर मीठ आणि छान असं ढवळून घ्यायचं. आणि हे घ्या, पाणी वापरून सरबत सुद्धा तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे इथे 2 प्रकारचे सरबत तयार झालेलं आहे, एक दूध वापरून आणि एक पाणी वापरून. दोन्ही खूप टेस्टी वाटतात आणि त्यासोबतच पावडर सुद्धा आपला इथे तयार झालेला आहे. हे तुम्ही 1 ते 2 महिना आरामात स्टोअर करू शकता. रोज रोज बनवायची काही गरज नाही. एकदा पावडर बनवून ठेवलं की सरबत तुम्ही आरामात करू शकता. उन्हाळ्यामुळे खूप जणांना ऍसिडिटीचं, त्यांचं अन्न नीट पचत नाही, असे भरपूर प्रॉब्लेम्स आढळतात. तर त्यावेळी असा सरबत नक्की घरी करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.